दुश्मन ना करे दोस्त ने जो काम किया है अन जिंदगी का ना. अगं निशांत भाऊ ही चादर तर सरकवत जा का. हा काय म्हणते दोस्ता बोल. खर्रा सापडला. हो फुकटाची खायची सवय आपल्या बापाने शिकवली आहे ना. बरं अण्णा. हा अबे खर्ऱ्यावरून मला आठवलं. खर्रा म्हणे 35-40 रुपयाला महाग झाला म्हणे. अबे तुले काय सांगू बे चुनखाया खर्रा इतका महाग होत चालला का बहीण मायाची कटकट पांटल्यावर लोक येऊन नाही राहिले खर्रा खावाले. मग त्याला काय करावं समजत नाही. अबे तर येईन बी कसे बे. हा किडकल्या सुपारे टाकते खर्यामध्ये. कोणता कस्टमर येणार आहे तुझ्याकडे पहिले मला ते सांग. हा बर त्याला जास्त बोलून राहिला का भाकऱ्या इथं खर्रा खाते फुकटा ज्यानं फपल्ली गोष्टी करून राहिला लंडुऱ्या. अण्णा तू माझा मित्र आहे का. एखाद्याला बनवा लागते यार माहित आहे का. बलीचा बकरा तवा येऊन आपला खर्रा चांगला चालला. अजी नमस्कार वहिनी. नमस्कार. या इकडे या काऊनजी काय झालं वहिनी भाऊले. अरे काय सांगू भाऊजी तुम्हाला याला 15 दिवसापासून हागवण होऊन राहिली माहिती नाही काय खाल्लं काय नाही. अच्छा एक काम करा ना वहिनी. यांना ना चांगले डॉक्टरकडे दाखवा. त्याच्यापेक्षा भारी उपाय माझ्याकडे. हिरवा कपडा राहते ना नावा डुंडाने फोटो हागण तो पण दाखवला तरी नाही हागत आहे ते. अरे खीरपापड्या तुले का सांगू रे. सर्व औषध झाले सर्व डॉक्टर झाले पण काही नाही उतरून राहिली का भाऊ. का सांगू. आजी घाबरता कायले तुम्ही. आपल्याकडे आयुर्वेदिक खर्रा आहे. आयुर्वेदिक खर्रा. मी तुम्हाला सांगतो एक द्यायला आयुर्वेदिक खर्रा चारला आज ज्या रोडानं जाईल तो रोड पिवळा होईन 2-3 ट्रक पलटन एवढा जोरदार आयुर्वेदिक खर्रा आहे. आणि जर खर्ऱ्यामध्ये जोर नसाल तर माय पुंडरे केस कापून टाका. मेलेल्या सांडाची शपथ एक द्यायला खर्रा जरा दे रे खर्रा. नाही पण ते खर्रा खाल्ल्यामुळे कॅन्सर होते म्हणे ना. तर मला एकच नवरा आहे मी त्याला गमावू नाही शकत बा. कोण उपाय टेकण्याऐवजी तुम्हाला सांगणारा कायले घाबरताची वहिनी तुम्ही. हे बा आयुर्वेदिक खर्रा आहे. जंगलात जाऊन बनवा लागते खर्रा असं तशी. मग का जडीबुटी आहे ना आपल्याकडं. डब्बा घरी नको घेऊन येऊ. खरंच आहे. पण 1 मिनिट 100 रुपयाचा खर्रा आधीच सांगतो. अरे भाऊ 100 नाही 200 घे पण मला खर्रा दे. जंगलात जा लागते मग जडीबुटी आणा लागते मग हे जडीबुटी खोटा लागते ना मग खर्रा बनवा लागते. बहुत मंडळ लागतो की माझ्या भावाले. लय महाग आहे ना. महाग म्हणजे का वहिनी असं थोडं जोरदार खर्रा आहे. एक द्यायला चारात खाऊन पाय. आली आली रे लागली आली चल आली. अबे संडास कुठा. अबे संडास कुठं. इथं नाही आल्या इथं काय पोट नको मांडू. तिकडे या रेशीम बागात जा. संडास कुठं. जा रेशीम बागेत जा. पुऱ्या मैदानात हाक. मग मजा येईल. आला पोलीस वाले दिसलं ना गांडूवर छोट्या पडल्यावर सजा येईल. अण्णा भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद. आपलं कामच आहे वहिनी. तुम्हाला सांगतो आपलं कामच आहे देशाची सेवा करायची. आणि ज्याची संडास अटकते 15-15 दिवस जे हागाले नाही जात त्याची संडास काढून द्यायची. आपल्या खर्राचं नाव आहे हागणदारी संडास मुक्त योजना खर्रा. आयुर्वेदिक औषध न काढून अरे दिली. आपलं कामच आहे. अरे अरे बरं वाटतंय ना आता? अरे बिलकुल बरं वाटते. आता का सांगू जो तुम्ही आयुर्वेदिक खर्रा दिला ना भाऊ. अरे काय मजा आली. निघाली का नाही. पुरे धडधडावून झाली एकदम. एवढा जोरदार खर्रा आहे वहिनी आपला. साधी गोष्ट आहे का. पण 1 मिनिट हा कोर्स 15 दिवसाचा आहे. दिवसातून 2 खर्रे 100 रुपयाचा 1 खर्रा 200 रुपयाला 2 खर्रे. त्याची पण खर्च लय वाढन ना मग. मग याची संडास पुन्हा अटकन मला नको म्हणा. खर्चाची काय चिंता करून राहिली. आपली शेती कधी कामात येईल. हा अजी पण का आपण शेती विकून टाकू. अरे जान है तो जवान है. देऊन दे ना भाऊ.
ठीक आहे बापू. हा हो जमलं 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 द्या, जमलं चांगलं आहे. आता उद्यापासून 15 दिवस रोज 200 रुपये आणायचे नाही का? हो जी ठीक आहे ठीक आहे हा हा जा आरामात. मस्त हा ग आरामात. हा, आरामात हा का बापाच्या इमानदारीनं. जी. हा भाऊजी वहिनी काय कधी बोलवा काही गरज पडली तर. तुम्ही पण ना भाऊजी वहिनी मला मी बोलवा ना. हो समजा बाबाजीचे बुटऱ्या बाटऱ्या चुनखाया भाकऱ्या लंडुऱ्या कसा बकरा फसवला आ? हे पण ना हा, मला गोष्ट समजली नाही. हम्म. तिनं असं का टाकलं होतं बे? असं आहे जसं तिनं मला सांगितलं त्याच्या बायकोनं याचे आगवण नाही उतरून राहिली तर मीनं काय केलं जमालकोटाचा डबा होता माझ्याकडं जमालकोटाच्या डब्यामधून थोडासा जमालकोटा बारीक करून ठेवलेला पावडर खर्ऱ्यामध्ये टाकला आणि जे बाईन घरा 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 ए, घरा, घरा, घरा. तू आता का मला पैसे नाही दिले तर मी वहिनीला जाऊनच सांगतो का जमाल गोट्यात टाकला होता म्हणून. बे 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 साल्या असं नाही काही- तर थांबतो. हा, एक मिनिट असं काही सांगायचं नाही साल्या लाता खाची वेळ आणली का चुनखाया भाकऱ्या लंडुऱ्या हा हे घे 100 पकड हा 50 अजून दे. काय संभाट हा आणि याच्या बाद मध्ये कोणाला सांगायचं नाही ठीक आहे चांगला पोरगा आहे ना तू आईच्या लाडका मी का म्हणलं हा अजून 1-2 बकरा आणू का हे? आणणार रे रोजच्या बकऱ्या आण असे ज्याला पोटाचा त्रास आहे ना असे बकरे आणत जा आणि त्याला हलाल करत जाऊन बस चल झाला का चल पर इथून येऊ का? हा हो ये तुला हागायला लागली असं उठा ना. मला पाणी हा, हा, उठा उठा आराम. या डॉक्टर साहेब, या. ते बघा ना यांना काय झालं माहिती नाही ते माझ्या कोकरून राहिले ते. अरे डॉक्टर साहेब माझं बोट साफ नव्हतं होत म्हणून तो आयुर्वेदिक खर्रा खाल्ला. खर्रा हा. आणि आयुर्वेदिक हा. हा कुठे मिळतो आयुर्वेदिक खर्रा? त्या पांटीलात मिळतो तो. हे असे फालतूचे तुम्ही नुकसान करून ठेवताय तुम्ही या लोकांचे. तुम्हाला कळतंय का खर्रा खाल्ल्याने काय होतं? नाही डॉक्टर. खर्रा खाल्ल्याने कॅन्सर होतो. काय? हा आणि मला असं वाटतंय की यांना कर्करोग होण्याचे चान्सेस आहे. नाही डॉक्टर साहेब असं नका म्हणू तुम्ही. हो आणि तुमच्यासारखे लोक इतके शिक्षित असे तुम्ही ते खर्रा वगैरे आणि कोणता आयुर्वेदिक खर्रा हा कधी असतो का? कोणत्या डॉक्टरकडे मिळतो का? आणि त्या पान ठेल्यावर जाऊन त्या टपरीवर जाऊन तुम्ही हे खाताय आणि या आमच्यासारख्या डॉक्टरांकडे येत नाही. आता यांचं काहीच सांगू शकत नाही आम्ही काय नाही, होईल. डॉक्टर साहेब असं नका करून त्यांना बरोबर करून द्या ठीक करून द्या प्लीज. काहीच नाही. जोपर्यंत कोणी खर्रा सोडणार नाही तोपर्यंत हा कॅन्सर कधी जाणार नाही. सॉरी. पांटेले वाल्यांना फसवलं, आता पोलीस वाल्याले बोलावं लागते. लैला व लैला लैला भाड्याच्या बैला तुझे बिना. अगं तुला 1000 वेळा सांगितलं ना हे फुलं पाकळं काढून ठेवत जा म्हणून. अबे हे लंडुऱ्या भोकण्या अबे हे फुलं फालं नाही या पुड्या आणि या पुड्या म्हणून माझ्या फांटेल्याची शान आहे. म्हणून मी फुल्याने पाकळ्या म्हटलं ना बे. बरोबर आहे. आणि आणि अबे तिकडं पाय अबे तिकडं पाय भौकन टिकल्या. हा एवढा मोठा टकल्या सांड कोण आहे बे? अबे आपल्याला फसवते आता. आपण लाता खातो बापू. मेलो बाबू आपण माया खर्रा बी खाणं झालं नाही अजून. मारते आता. अबे डुंगरावर दंडे पडन तिथून लवकर चाल आपल्याला पकडलं येणं. पर लवकर पर
इथं लपू का बे लग्न मला बहुत चाका माहिती आहे. साल्या चोर साला ढुंगणावर दंडे पडन बे. बहुत मारते बे. मला वाटतं ते इथेच कुठेतरी लपले असतील ते. चला शोधूया त्यांना. हा? इकडेच आहे साहेब, ते इकडेच आहे. अशी काहून करून राहिले साहेब तुम्ही? अरे ही माझी झाडाच्या मागे लपून बसलेले चोर शोधायची पद्धत आहे कोणी. हो, काय हो. चालली आहे तुमची? ही पद्धत मागच्या जन्मी का कुत्रा होते का तुम्ही? अरे काही बोलता काय तुम्ही? भे आपण व्यवस्थित लपलो ना. हाव लपलो एमआय बहुत जुनी जागा आहे. हाव का हागाले बसे का इथं पहिले चुन खाया भाकऱ्या लंडुऱ्यात यामुळे साल्या आवाज जाईल ना. अरे खरगोश आहे वाटते कुत्रा बी असू शकतो. अरे हो नागपुरी खर्रा काय आयुर्वेदिक खर्रा तर लपले का दोघही सारखे लपून बसले. काय म्हणाले तर तुम्ही हा? आयुर्वेदिक नागपुरी खर्रा. एक मिनिट बोला. पण तुम्ही आय कोणजी टकलू बॉस अबे मी आहे पोलीस इन्स्पेक्टर सीआयडी ब्रांच मधला प्रकाश जाधव. हो अजी माफ करा जी साहेब माफ करा. अबे थांबा तुम्हाला चांगलाच माफ करत होता. चला पोलीस स्टेशन मध्ये. नाही चला तुमच्या ढुंगणात ना तो आयुर्वेदिक खर्रा काढलाय ना. एक मिनिट पण तुमचा दंडा कुठे आहे दंड दाखव. हो दाखव. आंबाच चाले हो. हा, माझा बहुत मोठा दंड आहे जी तुमच्या. नकाजी मारू त्रास होईल जी. अबे, हा एवढूसा कसा झाला? जाऊ द्या आम्हाला असं सांगा. तुम्हाला असंच नेतो आणि दाखवतो तुम्हाला माझा पोलिसी हिसका. चला. हे चालेल ते दोघं. हेच आहे साहेब ते. हाच आहे हा बुंडऱ्या. आजी अहो नको मारू हा ठीक आहे सोडा आणि हो लक्षात ठेवा तुम्हाला पण पोलीस स्टेशन मध्ये यायचंय समजलं ना. तुम्ही काय केलं? अरे तुम्हाला माहित आहे ना की खर्रा खाल्ल्याने कर्करोग होतो म्हणून तरी सुद्धा तुम्ही 200 रुपये खर्च करून खर्रे विकत घेतले. त्यामुळे तुमच्यावरही 5,000 रुपयाचा दंड. नमस्कार गाईज. तर तुम्हाला आमचा कॉमेडी एपिसोड कसा वाटला तर नक्की सांगा. या व्हिडिओ मधनं मला हेच सांगायचं होतं की खर्रा तंबाखू सिगरेट याचं सेवन तुम्ही नको करा कारण की यांनी कर्करोग तुम्हाला होऊ शकतो. नक्कीच. आणि ह्या व्हिडिओतून जर तुम्ही शिकलात की काय करायचं आणि काही नाही तर ते तुम्ही नक्कीच बघा आणि नक्कीच सांगा की खर्रा हा वाईट आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सबस्क्राईब सुद्धा करा. हा आणि वेळ पडल्यास घंटा दाबा. घंटा दाबा आणि मोठ्याने चल तू चल मोठ्याने म्हणते.